शालेय विद्यार्थ्यांच्या सहली दरम्यान नौकाविहार सुरू असताना क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बोटीमध्ये बसल्याने अचानक बोट उलटली। या दुर्घटनेत 2 शिक्षकांसह 13 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे। गुजरात राज्यातील वडोदऱ्यात ही दुर्घटना घडली आहे। न्यू सनराइज शाळेतील विद्यार्थी सहलीसाठी गेले होते। यावेळी एका तलावात नौकाविहार सुरू असताना अचानक नौका उलटली। यावेळी एकाही मुलानं आणि शिक्षकांनी लाईफ जॅकेट घातलेलं नव्हतं, त्यामुळे नौका उलटताच सर्वजण बुडाले। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत 12 विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश मिळवले। विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मात्र या दुर्घटनेत 2 शिक्षक व 13 विद्यार्थ्यांसह 15 जणांचा मृत्यू झाला आहे। बोटीत 16 पर्यटकांना बसण्याची परवानगी असताना 27 जण बसले होते, त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त बोटीत वजन झाल्याने बोट उलटली असल्याचे अधिकाऱ्यांमार्फत सांगण्यात आले। अतिशय सुन्न करणारी ही घटना असून या घटनेमुळे तब्बल 15 कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या घटनेबद्दल गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शोक व्यक्त केला आहे।